सोलापूर येथील प्रख्यात न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला आता नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे। या प्रकरणात मनीषा माने या महिलेला सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायाधीश तसेच न्यायदंडाधिकारी दीपक कंखरे यांनी 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। मनीषा माने या डॉक्टर वळसंगकर यांच्या रुग्णालयामध्ये प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत होत्या। त्यांना नोकरीवरून काढून टाकल्याने मनीषा माने यांनी डॉक्टर वळसंगकर यांना आत्महत्येची धमकी दिल्याचा आरोप आहे। मात्र मनीषा मानेंचे वकील ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी या प्रकरणात काही धक्कादायक खुलासे केलेले आहेत। नेमकं न्यायालयामध्ये वळसंगकर प्रकरणामध्ये काय घडलं हे पाहण्यापूर्वी लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर मात्र बेल आयकॉन दाबायला विसरू नका। मनीषा माने या 2008 पासून वळसंगकर यांच्या रुग्णालयामध्ये काम करत होत्या आणि सध्या त्या विशेष अधिकारी म्हणजेच एओ म्हणून कार्यरत होत्या। 17 एप्रिल रोजी मनीषा यांनी डॉक्टर वळसंगकर यांना एक ईमेल पाठवलेला होता, ज्यामध्ये त्यांनी रुग्णालयात पगार कपात होत असल्याची तक्रार केलेली होती। तसेच माझ्याबद्दल खोटे आरोप होत आहेत, माझी बदनामी होत आहे, हे थांबले नाही तर मी आत्महत्या करेन असेही त्या मेलमध्ये म्हणालेल्या होत्या। हा मेल पाठवल्यानंतर डॉक्टर वळसंगकर यांनी मनीषा यांना रुग्णालयामध्ये बोलावून घेतलं। तेव्हा मनीषा यांनी डॉक्टरांची माफी मागितली। मात्र त्याच संध्याकाळी डॉक्टर वळसंगकर यांनी घरी जाऊन रिव्हॉल्वरने स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केली असे FIR मध्ये नमूद आहे। आत्महत्येपूर्वी डॉक्टर वळसंगकर यांनी लिहिलेली एक चिठ्ठी ही पोलिसांनी जप्त केली आहे। ही चिठ्ठी आणि डॉक्टरांच्या हस्ताक्षराचे नमुने तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याचं पोलिसांनी न्यायालयात सांगितलंय। प्रशांत नवगिरे यांनी दावा केलाय की डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येचे खरे कारण वेगळे आहे आणि मनीषा माने यांच्यावर खोटा आरोप लावण्यात आलाय। ते म्हणाले, प्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट असलेले डॉक्टर वळसंगकर अशा किरकोळ कारणामुळे आत्महत्या करू शकत नाहीत। या प्रकरणातील सत्य दडवण्यासाठी मनीषा यांच्यावर खोटी केस ही दाखल करण्यात आली आहे। न्यायालयात दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर मनीषा माने यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। ते म्हणाले, मनीषा यांच्यावरील एकमेव आरोप आहे की त्यांनी डॉक्टर वळसंगकर यांना मेल पाठवला होता। या मेलमध्ये त्यांनी पगार कपात थांबवण्याची आणि आपण रुग्णालयातील जुनी कर्मचारी असल्याची विनंती केलेली होती। मेल प्रकरणानंतर डॉक्टर वळसंगकर यांनी मनीषा यांना रुग्णालयात बोलावून माफी मागण्यास सांगितलेलं होतं। ॲडव्होकेट नवगिरे यांच्या मते डॉक्टरांना मनीषा यांच्यावर विश्वास होता, म्हणूनच त्यांना बोलावलं गेलं। त्या दृष्ट स्वभावाच्या असत्या तर त्यांना बोलावलं गेलं नसतं। फक्त एका दिवसाच्या पगार कपातीचा मुद्दा होता। याशिवाय मनीषा माने यांना डॉक्टर वळसंगकर यांच्या कुटुंबातील काही खाजगी आणि कौटुंबिक वादांची माहिती होती, असं ॲडव्होकेट प्रशांत नवगिरे यांनी सांगितलंय। मनीषा यांच्या मोबाईलमध्ये या संदर्भातील काही मेसेजेस आणि ऑडिओ क्लिप्स असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय। हे गोपनीय माहिती नेमकी काय आहे याबाबत पुढील सुनावणीमध्ये काही स्पष्टता येईल का आणि या माहितीमुळे डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरणाला नवीन दिशा मिळेल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे।